वेलकम फ्रॉम वन सिंग टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण काही 2-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 मुद्दे आहेत। 8 गोष्टींबद्दल मी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे थोडा महत्त्वाचा आहे। याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जो मी तुम्हाला आजची जी अपडेट्स आहे रिसेंट मधली करंट मधली ती अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितली, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। ठीक आहे, तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन मिळेल त्याला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, काही उमेदवारांजवळ टेट परीक्षेचं स्कोर कार्ड नाहीये, त्या उमेदवारांसाठी सांगतोय। जर तुमच्याजवळ टेट परीक्षेचं स्कोर कार्ड नाहीये तर त्यावेळेस तुम्ही काय करायचे, जी गुणवत्ता यादी होती किंवा ज्याच्यामध्ये मार्क्स आले होते, म्हणजे कॉमन लिस्ट जी होती, कॉमन मेरिट लिस्ट, ज्याच्यामध्ये कॉमन रिझल्ट लिस्ट जी होती, ज्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट होता, तर तुम्हाला त्या कॉमन लिस्टमध्ये तुमचं नाव बघायचंय, तुमचे मार्क्स बघायचे, तुमचं नाव आणि तुमचे मार्क्स ज्या पेजवर आहे त्या पेजची तुम्ही प्रिंटआउट काढून ठेवा, ती प्रिंट चालते। ठीक आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे फॉर्म जो आहे, तुम्ही तुमचा फॉर्म प्रिंटआउट केलाय किंवा नाही केलाय। जर तुम्ही तुमचा फॉर्म प्रिंटआउट केला नसेल तर तुम्ही तुमचा फॉर्म प्रिंटआउट करून घ्या। आज जी आहे, आजची शेवटची तारीख आहे, डेट एक्सटेंड होणार आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आज डेट कितीपर्यंत एक्सटेंड होणार, कोणत्या तारखेपर्यंत वाढणार हे सुद्धा सांगितलंय। पण मे बी पॉसिबिलिटी जर झाली तर त्यावेळेस मात्र, जर आजची फायनल शेवटची तारीख असेल तर त्यावेळेस मात्र विस्तीत करू नका, फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्या। तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो, तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला की एकदा बघून घ्या। काय करायचं, तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलाय त्याची प्रिंटआउट काढा, PDF सेव्ह करून ठेवा। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, लॉग आउट केल्यानंतर परत एकदा लॉग इन करून बघा की तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालाय का। तिथे एक ऑप्शन येतं, युअर फॉर्म इज सेल्फ सर्टिफाईड, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका जर तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालाय तर। मुद्दा क्रमांक 4, तुमचे डॉक्युमेंट जे आहे, डॉक्युमेंट संदर्भात जे आहे, डोमिसाईल किंवा कास्ट संदर्भात काही महत्त्वाची माहिती येऊ शकते, त्याच्यामुळे आज जे आहे अपडेट राहा। आज जी माहिती येईल तर ती तुमच्या संदर्भात असणार आहे कदाचित। ठीक आहे, त्याच्यामुळे डॉक्युमेंट्समध्ये ज्यांना इश्यू आहे त्यांच्या संदर्भात, ज्यांना फॉर्म भरता येत नाही त्यांच्या संदर्भात, आणि काही अडचण येते त्यांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत किंवा माहिती जी आहे आज येऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही अपडेटमध्ये राहा। मुद्दा क्रमांक 5, मुद्दा जो आहे तो आहे माध्यमाचा। तुमचं माध्यम व्यवस्थित आहे का बघा। 10वीचं 12वीचं DED DTED BEd किंवा BPEd किंवा MEd याचं जे माध्यम आहे त्याचं व्यवस्थित माध्यम आहे का बघा। त्याच्यानुसारच तुम्हाला जाहिरात येतील आणि पसंतीक्रम येतील आणि त्यानुसारच तुमची निवड होणार आहे। तर निवड चुकू नये, उमेदवारी रद्द होऊ नये, यासाठी अगोदरच पहिले माध्यम व्यवस्थित करून घ्या। बाकी विषयाचं माध्यम, आता उदाहरणार्थ समजा MSCITचं माध्यम कोणतं टाकायचं तर इंग्रजी, 12वी सायन्सचं माध्यम कोणतं टाकायचं तर इंग्रजी, तर हे जे BEdचं माध्यम कोणतं टाकायचं मराठी, 10वी मराठी मीडियमवाले मराठी मीडियम टाकायचं, सेमीवाल्यांनी इंग्लिश किंवा मराठी टाकलं तरी चालतं, आणि जे हिंदीवाले आहेत, उर्दूवाले आहेत त्यांनी उर्दू मीडियम टाकायचं आहे, आणि जे अजून कोणत्या मीडियमचे आहेत, इंग्लिश मीडियमचे आहेत तर त्यांनी इंग्लिश टाकायचं। ठीक आहे, आता आला विषय कोणता, MSCIT बद्दल इन्फॉर्मेशन कुठं भरायची तर बघा, प्रोफेशनल क्वालिफिकेशन मध्ये जायचं, त्याच्यामध्ये कम्प्युटर लिटरसी हा ऑप्शन आहे। कम्प्युटर लिटरसीमध्ये तुम्ही MSCIT ॲड करू शकता। ठीक आहे, आता अजून एक महत्त्वाची माहिती आहे, ज्यांचं सेट नेट झालेलं आहे त्यांच्यासाठी ती माहिती कुठं भरायची PhD संदर्भात, तर बघा प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये सर्टिफिकेट कोर्स म्हणून एक कोर्स आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही सेटची इन्फॉर्मेशन, सेट एक्झाम किंवा नेट एक्झाम याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन भरू शकता। नंतर आहे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट जे आहे, जर काही विद्यार्थ्यांना मार्कशीट किंवा सर्टिफिकेट संदर्भात, उदाहरणार्थ समजा तुमच्याजवळ मार्कशीट आहे सर्टिफिकेट नाहीये, किंवा काही विद्यार्थ्यांजवळ सर्टिफिकेट आहे मार्कशीट नाहीये, तर अशा वेळेस जे आहे तुम्ही एक काम करू शकता, जर तुम्हाला समजा अडचण येत असेल तर काय करायचं, जर तुमचं मार्कशीट आहे सर्टिफिकेट नाहीये तर काय करायचं, मार्कशीट सोबत एक ॲफिडेविट सुद्धा अपलोड करा, ज्याच्यामध्ये उल्लेख करा की डिजिलॉकरमध्ये तुमचं सर्टिफिकेट आहे, तुम्हाला डिजिलॉकरमध्ये मिळत नाहीये। का मिळत नाहीये तर त्याच्या मागचं रिझन आहे की तुमच्या नावामध्ये मिसमॅच आहे, तुमच्या नावामध्ये काहीतरी जुळत नाहीये माहिती जी आहे ती, त्याच्यामुळेच तुमचं डॉक्युमेंट डाउनलोड होत नाहीये। त्याच्यामुळे तुम्हाला ॲफिडेविटमध्ये त्या गोष्टी मेन्शन करा, आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर त्यावेळेस मी ती प्रमाणपत्र किंवा ती कागदपत्र जे आहे सादर करेल, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये प्रतिज्ञालेख लिहा किंवा त्याच्यामध्ये माहिती नमूद करा, आणि ते ॲफिडेविट प्लस तुमचं सर्टिफिकेट ते जॉईंट सोबत अटॅच करा, जेणेकरून जर समजा मार्कशीट नसेल तर सर्टिफिकेट नसेल तर मार्कशीट बद्दल अशी माहिती अपडेट करा। तर हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्या विद्यार्थ्यांच्या या समस्या आहेत त्या संदर्भात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, कमेंट्स असतील काही किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय।